पुण्यात मेट्रो स्टेशनच्या नावावरून वाद। ठाकरे गटानं बुधवार पेठ स्थानकाचा बोर्ड तोडून कसबा पेठ स्थानक असा लावला बोर्ड। सरळ सेवा परीक्षेला मुकले 20 परीक्षार्थी। परीक्षा केंद्रात तासभर आधी पोहोचूनही प्रवेश न दिल्यानं विद्यार्थी आक्रमक। सोलापूरच्या बंकलगी गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा संतप्त ग्रामस्थांचा इशारा। कापसाच्या दरात दिवसागणिक घसरण सुरूच। मराठवाड्यात हजारो क्विंटल कापूस घरातच पडून शेतकरी मेटाकुटीला। धुळ्यातील अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना मोठा फटका। गहू, मका आणि हरभरा पिकं पावसामुळे आडवी। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वाशीमध्ये हजारो हेक्टरवरील पिकं आणि संत्रा बागांचं नुकसान। प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी। अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। गहू, हरभरा आणि कांदा भाजीपाल्यासह फळांचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट। पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी संकटात। बुलढाण्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकं उद्ध्वस्त। शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली नुकसानीची पाहणी। गोंदिया मेडिकल कॉलेजमध्ये आता कर्करोगावर उपचार होणार। 15 खाटांचं अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणा। खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे जागा रिक्त। पोटनिवडणुकीसाठी 700 मतदान यंत्र। तांत्रिक तपासणी पूर्ण। थकीत कर वसुलीसाठी हिंगोली नगर परिषदेची मोहीम। कर वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची 4 पथकं स्थापन। शालेय पोषण आहारात दर्जेदार खिचडी देण्यासाठी मुंबई महापालिका घेणार काळजी। अधिकारी शाळांना अचानक भेट देणार। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। महागाई भत्त्यात 4% वाढ। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर एसटी कामगार संघटनेचं उपोषण मागे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वांद्र्याला जाणं सुकर होणार। T1 जंक्शनवर नवीन उड्डाणपुलाचं काम पूर्ण। मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहतूक होणार सुरू। मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार। पदवीदान समारंभ होऊन 20 दिवस उलटले तरी 1.5 लाख विद्यार्थी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत। प्रदूषण रोखा अन्यथा वीज आणि पाणी तोडणार। मुंबईतील मंगल कार्यालय, हॉटेल्स आणि बँक्वेट हॉलला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर गंगापूर रोडवर ट्रॅक्टरचा अपघात। एकाचा मृत्यू, 12 गंभीर जखमी।